मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये दररोज लाखो प्रवासी आपल्या पोटापाण्यासाठी आणि रोजच्या प्रवासासाठी प्रवास करत असतात. या प्रवासादरम्यान जागा मिळवण्यासाठी, उभं राहण्यासाठी किंवा ट्रेनमध्ये चढण्या उतरण्यासाठी किरकोळ वाद होणं ही अत्यंत सामान्य गोष्ट मानली जाते. पण नुकतीच एक अशी हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली, ज्याने संपूर्ण मुंबईकरांना आणि प्रवाशांना हादरवून सोडलंय. मुंबईतील मीरा रोड येथील रहिवासी असलेल्या रोशन सुवर्णा नावाच्या व्यक्तीला शासकीय रेल्वे पोलिसांनी एका 22 वर्षीय तरुण मयांक लोहार याच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. सर्वात धक्कादायक आणि विचार करायला लावणारी बाब म्हणजे हा वाद कोणताही राजकीय हेतू, जमिनीचा वाद, पैशांची देवाणघेवाण किंवा जुन्या वैमनस्यातून झालेला नव्हता, तर तो फक्त लोकल ट्रेनचा कोच दरवाजा उघडा ठेवायचा की बंद करायचा यावरून झाला होता. या हत्येनंतर रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत आरोपीचा माग काढून त्याला बेड्या ठोकल्या. हे नेमकं प्रकरण काय होतं आणि आरोपीला पोलिसांनी कसं पकडलं, समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. 23 जून रोजी रात्री 10च्या सुमारास चर्चगेट नालासोपारा फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात एका 22 वर्षीय तरुणाची चालत्या ट्रेनमधून चाकू भोसकून निर्घुण हत्या करण्यात आली. मयंक लोहार असे या दुर्दैवी मृत प्रवाशाचं नाव असून ही थरारक घटना अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान घडली. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या एका क्षुल्लक कारणावरून दोन प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला आणि या वादाचं पर्यावसान थेट एका तरुणाच्या मृत्यूमध्ये झालं, ज्यामुळे सध्या सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. मृत मयांक आणि आरोपी हे दोघंही अंधेरी स्थानकाकडून एकाच फर्स्ट क्लास डब्यात चढले होते. पाऊस प्रचंड असल्याने डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की डब्यातील इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत आरोपीला मारहाण केली. याचाच राग मनात धरून संतापलेल्या आरोपीने अचानक आपल्या बॅगेतून धारदार चाकू काढला आणि मयांकच्या पोटात सपासप वार केले. मयांक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला, पण क्रूरतेची हद्द म्हणजे बोरिवली स्टेशनवर ट्रेन पूर्णपणे थांबण्यापूर्वी चालत्या गाडीतून उडी मारून आरोपी पसार झाला. रात्री 11:04 ट्रेन बोरिवलीत पोहोचताच रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि जीआरपीचे पथक मदतीसाठी धावले. मयंकला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. इतक्या कडक सुरक्षेत आरोपी लोकलमध्ये चाकू घेऊन कसा शिरला, असाही प्रश्न विचारला जात होता. आता या सर्व प्रश्नांची अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची उत्तरं प्रत्यक्षदर्शी प्रवासी आणि पोलिसांच्या तपासातून समोर आली आहेत. त्या रात्री त्याच लोकल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रेन अंधेरी स्टेशनवरून निघाल्यानंतर बाहेर जोरदार पाऊस सुरू होता. पावसाचे पाणी थेट डब्यात येत असल्यामुळे मयंकला लोकलचा दरवाजा बंद करायचा होता. पण दारूच्या नशेत चूर असलेल्या रोशन सुवर्णाला मात्र त्याच दरवाजात उभं राहायचं होतं. यावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. रोशन प्रचंड आक्रमक होऊन हुज्जत घालू लागल्यामुळे डब्यातील इतर प्रवाशांनी मध्यस्थी केली. प्रवाशांनी रोशनला समजवण्याचा प्रयत्न केला की पाऊस येत असल्यामुळे आत भिजायला होत आहे, पण रोशन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. वाद वाढू नये म्हणून प्रवाशांनी मयंकला ओढून दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला नेलं आणि दोघांमध्ये सुरक्षित अंतर ठेवलं. प्रवाशांच्या हस्तक्षेपामुळे वाद तात्पुरता मिटला होता, परंतु दारूच्या नशेत धुंद असलेला रोशन मयंकला सतत लाजिरवाणी शिवीगाळ करतच राहिला. अचानक त्याने आपल्या बॅगेतून एक धारदार चाकू काढला आणि मयंकच्या अंगावर धावून जात त्याच्यावर सपासप वार केले. रोशनची धिप्पाड शरीर यष्टी, त्याच्या हातात असलेला नंगा चाकू आणि नशेतून आलेला वेडेपणा यामुळे इतर प्रवासी प्रचंड घाबरले आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका कोपऱ्यात गोळा झाले, ज्यामुळे कोणीही त्याला अडवू शकलं नाही. मयांकचा बळी घेतल्यानंतर लोकल बोरिवली स्टेशनला थांबायच्या आतच रोशन तिथून पसार झाला. तिथून त्याने एक कॅब बुक केली आणि मीरा रोडच्या साईबाबा नगर परिसरातील आपल्या घरी पोहोचला. आपल्या हातून एका निष्पाप तरुणाचा मृत्यू झाला आहे याचं त्याला काडीचंही दुःख किंवा भीती नव्हती. घरी गेल्यानंतर त्याने अत्यंत आरामात आंघोळ केली, जेवण केलं आणि झोपून राहिला. पहाटे उठून त्याने पळून जाण्याच्या उद्देशाने कपड्यांची बॅग भरली आणि घरच्यांना मी थोड्या वेळात परत येतो असं सांगून तो घराबाहेर पडला. तिथून त्याने पुन्हा कॅब करून पनवेल गाठलं. पनवेलवरून मंगळुरूला आपल्या गावी पळून जाण्यासाठी त्याने खासगी बसचं तिकीटही बुक केलं होतं. बुधवारी दुपारी 3 वाजता त्याची बस सुटणार होती, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं.
बस सुटण्याच्या अवघ्या 1 तास आधी म्हणजेच दुपारी 2 वाजता पोलिसांनी त्याला पनवेलमधून झडप घालून अटक केली। पोलिसांकडे सुरुवातीला रोशनचा शोध घेण्यासाठी रेल्वे स्थानकांवरील अंधुक सीसीटीव्ही फुटेज शिवाय दुसरा कोणताही पुरावा किंवा त्याचे नाव पत्ता नव्हता। मात्र रेल्वे पोलिसांनी घटनेच्या रात्रीच चर्चगेट ते विरार दरम्यानच्या प्रत्येक पोलीस स्टेशनला हाय अलर्ट जारी केला होता। पश्चिम परिमंडळातील विविध रेल्वे पोलीस स्थानक आणि गुन्हे शाखेचे जवळपास 24 ते 25 अधिकारी आणि 60 ते 70 अंमलदार अशा एकूण 100 पोलिसांच्या फौजेने 7 स्वतंत्र तपास पथके तयार करून शोध सुरू केला। बोरिवली, अंधेरी, मीरा रोड, नालासोपारा परिसरातील 400हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत असताना पोलिसांना एका फुटेजमध्ये रोशनच्या टी-शर्टवर एका विशिष्ट कंपनीचा लोगो चमकताना दिसला। पोलिसांनी तात्काळ त्या कंपनीशी संपर्क साधून माहिती काढली असता तो व्यक्ती रोशन सुवर्ण असून तो मुंबई एअरपोर्टच्या कार्गो हबमध्ये बारकोड मेकर म्हणून काम करतो अशी ठोस माहिती आणि त्याचा पत्ता पोलिसांच्या हाती लागला। जेव्हा पोलीस मीरा रोडच्या घरी पोहोचले तेव्हा तो बॅग घेऊन तिथून निघून गेल्याचं समजलं। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रॅक केलं आणि पनवेलमध्ये त्याची पळून जाण्याची योजना उधळून लावली। पोलीस कोठडीत रोशन सुवर्णाने गुन्ह्याची कबुली देताना एक वेगळाच दावा केलाय। त्याने सांगितलं की लोकलमध्ये मयंक सोबत वाद झाल्यानंतर त्याने शिवीगाळ केली, ज्याला प्रत्युत्तर म्हणून मयंकनेही त्याला उलट शिवी दिली आणि त्याच्या डाव्या डोळ्यावर जोरदार ठोसा मारला। इतकंच नाही तर डब्यातील काही इतर प्रवाशांनीही आपल्याला मारहाण केली आणि याच अपमानाच्या व रागाच्या भरात आपण बॅगेतून चाकू काढून मयंकवर वार केले असा दावा रोशनने केलाय। तपासात असंही समोर आलंय की रोशन, त्याचा भाऊ आणि वडील हे तिघेही एकाच ठिकाणी काम करायचे आणि रोशन रोज रात्री वडिलांसोबतच घरी जायचा। पण त्या दिवशी त्याचे वडील लवकर निघून गेले होते। रोशनला दारूचं प्रचंड व्यसन होतं आणि तो अनेकदा रात्री उशिरा दारू पिऊन कॅबने घरी जायचा। 23 जूनच्या रात्रीही तो नेहमीप्रमाणे कॅबनेच जाणार होता, पण मुंबईत मुसळधार पाऊस असल्यामुळे त्याला कॅब मिळाली नाही आणि म्हणूनच तो अंधेरी स्टेशनवर आला आणि त्याने लोकल पकडली। बॅगेत चाकू असण्याबाबत विचारले असता काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या एका मित्राकडे 2 चाकू पाहिले होते, जे त्याने स्वतःकडे ठेवले। एक चाकू त्याने घरी ठेवला होता आणि दुसरा चाकू तो सुरक्षेसाठी नेहमी बॅगेत ठेवून फिरायचा। स्थानिक रहिवासी आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रोशन सुवर्णाचं कुटुंब हे 2022 पासून मीरा रोडच्या साईबाबा नगर परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होते। हे सुवर्ण कुटुंब अत्यंत शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जात होते आणि परिसरातील कोणाशीही त्यांचे कधीही वाद नव्हते। उलट नुकताच त्यांच्या घराचा पुढच्या 3 वर्षांचा भाडे करार नूतनीकरण करण्यात आला होता। रोशनची कोणतीही जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली तरी तो दररोज बॅगेत चाकू घेऊन का फिरत होता याचा सखोल तपास रेल्वे पोलीस करतायत। सध्या रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केलंय की आरोपीने जबाबात केलेले दावे किती खरे आहेत याची सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी प्रवाशांच्या साक्षीवरून पडताळणी केली जाते। दुसरीकडे अवघ्या 22 वर्षांचा तरुण मुलगा गमावलेल्या मयंक लोहारच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांनी नराधम रोशन सुवर्णाला कोर्टाने लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी आक्रमक मागणी केली आहे। मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क म्हणजेच मुंबई लोकल दररोज जवळपास 75 लाख प्रवाशांची वाहतूक करते, ज्यामुळे ती जगातील सर्वात दाट आणि गर्दीची वाहतूक यंत्रणा मानली जाते। मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या आणि भारतीय रेल्वेच्या अधिकृत दस्तऐवजानुसार गर्दीच्या वेळी लोकल गाड्या त्यांच्या अधिकृत क्षमतेपेक्षा 150 ते 200% अधिक प्रवाशांनी भरलेल्या असतात। अशा कोंदट आणि प्रचंड गर्दीच्या वातावरणात प्रवाशांमध्ये मानसिक ताण, चिडचिड आणि वाद होणं अगदी सामान्य आहे, पण त्याचं रूपांतर हत्येत व्हावं हे भयानक आहे। ही घटना प्रवाशांच्या समोर घडली, तिथे इतर अनेक प्रवासी डब्यात उपस्थित होते, मात्र मयांकला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही किंवा आरोपीला जागेवरच पकडता आलं नाही। याला बायस्टँडर व्हॅक्यूम किंवा मुखदर्शक बनण्याची प्रवृत्ती म्हटलं जाऊ शकतं। धावत्या आणि प्रचंड गर्दी असलेल्या ट्रेनमध्ये हस्तक्षेप करणं स्वतःच्या जीवासाठी धोक्याचं ठरू शकतं, त्यामुळे प्रवाशांना भित्रे म्हणणं योग्य नाही। तर खरी चूक या यंत्रणेची आहे, जी प्रवाशांना केवळ एका धातूच्या डब्यात कोंबून सोडते आणि तिथे कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था किंवा रिअल टाइम आपत्कालीन संपर्क यंत्रणा उपलब्ध नसते। हा अपघात मुंबई लोकलमधील पहिला किंवा एकमेव अपघात नाही, तर ही एक प्रकारची सातत्याने घडणारी मालिका बनली आहे। यापूर्वीही बसण्यावरून, उभे राहण्याच्या जागेवरून, दरवाजांवरून किंवा ट्रेनमध्ये चढताना झालेल्या वादातून अनेक प्रवाशांना प्राण गमवावे लागलेत। कधी किरकोळ धक्क्यामुळे व्यक्ती रुळांवरून पडते, तर कधी जबर मारहाणीमुळे गंभीर दुखापत होते। लोकल ट्रेनची खुली दारे, मॅन्युअली ऑपरेट होणारे दरवाजे आणि अफाट गर्दी यामुळे या गाड्या एक प्रकारे प्रेशर कुकर बनल्यात, जिथे माणसांमधील संयम संपत चाललाय।
रेल्वे पोलिसांचे संख्याबळ कोट्यावधी प्रवाशांच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचं संसदेच्या समित्यांनी आणि रेल्वे मंत्रालयाने देखील मान्य केले। स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले असले तरी ट्रेनच्या डब्यांच्या आत अद्याप पुरेशी सुरक्षा व्यवस्था किंवा कॅमेरे नाहीत। सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून रोशन सुवर्णावर हत्येचा खटला चालवला जाईल, परंतु जोपर्यंत प्रशासन या यंत्रणेतील मूलभूत त्रुटी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत मुंबईकरांचा हा दैनंदिन प्रवास एका भीतीच्या छायेखाली सुरू राहील आणि पुढची दुर्घटना कधी होईल हे सांगता येणार नाही। दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।